नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग. बेहरे लिखित कादंबरी उतरंड, प्रकरण 4. एक दिवस वृत्तपत्रात स्मगलिंगच्या कोणत्या तरी प्रकरणात मधूला अटक झाल्याची बातमी मी वाचली आणि माझं अवसान गळालं. 1-2 दिवसातच तो जामिनावर सुटला आणि मला भेटायला आला. पण तो बावरला होता हे माझ्या लक्षात आलं. पोलिसांनी हॉटेलवरच्या खोलीची तपासणी केली आणि मला नाना प्रश्न विचारले. त्यामुळे मी सुद्धा घाबरले. चिंता करण्यासारखं काही नाही असं मधू वर म्हणत होता. पण वृत्तपत्रीय प्रसिद्धीमुळे तो आणि त्याच्यामुळं मी अकारण चर्चेचा विषय झालो. जाणारे येणारे सर्वजण कुतूहलाने आमच्याकडे पाहत तेव्हा लाजेनं माझी मान आपोआपच खाली जाई. हॉटेलच्या मालकाने आम्हाला जागा सोडण्यासाठी सुचवून पाहिलं. उपनगरात असल्या एखाद्या जागी मी जाऊन राहावं असं जेव्हा मधूनं सुचवलं तेव्हा मात्र मी घाबरले. याचा अर्थ माझे संबंध आता गुप्त राहिलेले नव्हते. आणि मग मधू माझ्याकडे येईन असा झाला. हॉटेलच्या मालकाची जागा सोडण्याची भुणभुण सुरू झाली आणि ऑफिसच्या दोन्ही फोनवर मधू भेटेन असा झाला. काय करावं ते समजेना. अशा वेळेला एक दिवस बाबासाहेबांची आणि माझी गाठ पडली. बाबासाहेबांना एक नट म्हणून मी यापूर्वीच ओळखत होते. त्यांचे काही चित्रपटही मी पाहिले होते. 1-2 नाटकांतील त्यांची कामंसुद्धा मला आवडली होती. आडदांड, राकट आणि डोळ्यात खुनशी भाव असणारा हा माणूस नाटक सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत पाहताना अंगावर थरार उठायचा. मला नेहमी आश्चर्य वाटायचं की इतक्या उघड दुष्टबुद्धीच्या खलनायकाला लोक फसतात कसे. थोडा बटबटीत असा खलत्वाचा अभिनय करणारे बाबाजीराव सिनेमा आणि नाटकात एक लिजेंडरी व्यक्ती होती. ते प्रौढत्वाकडे झुकले होते. त्यांनी 50 तर नक्कीच ओलांडले असेल. नॅशनल हॉटेलमध्येच ते उतरत असत आणि एकटे कधीच नसत. त्यांच्याबरोबर कोणा कोणीतरी बाईही असायचीच. रात्री त्यांच्या खोलीतला दंगा ऐकू यायचा, परंतु त्याकडे लक्ष देऊन ऐकत बसावंसं वाटे, कारण त्या दंग्यात अभद्र ओरडणं काही नसायचं. मुंबईतली नाना क्षेत्रातील मोठमोठी माणसं त्यांच्या या मैफलीत हजर असत व ते गेल्यावर मग बाबाजीरावांचा रंगमहाल उघडे. नॅशनल हॉटेलचा मालक दादू शेठ गुजराती हाही त्यांना फार सन्मानाने वागवत असे. वर्तमानपत्रात ते एक नवीन नाटक कंपनी काढत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत. पूर्वी कधी नव्हे ते आत्ता माझं लक्ष हॉटेलमधल्या अनेक घटनावर केंद्रित होऊ लागलं. कारण सारा दिवस मी रिकामटेकडीच असे. वेळ कसा घालवायचा हेच मला कळत नसे. एकटीला बाहेर जायची हिंमत नव्हती म्हणून बंद खोलीत तासनतास बसून राहायचं. तासनतास आपल्या भवितव्याची चिंता करायची असा माझा दिनक्रम चालू होता. 15 दिवस मी असे एकटीनेच काढले होते. शरीराची काहिली होत असे. पुन्हा पुन्हा मधूबरोबर घालवलेल्या रात्रींच्या उन्मत्त आठवणी जाग्या होत होत्या. एक दिवस सकाळी हॉटेलच्या मॅनेजरने कापडीनं निर्वाणीची ताकीद दिली. खरं तर त्याचे पैसे मी आगाऊ भरत होते. मला घालवून देण्याची त्यांना खरोखरच आवश्यकता नव्हती. मी आगतिक आहे हे त्यांना माहीत होतं. कदाचित त्या अवस्थेचा त्यांना फायदा घ्यायचा असावा असं माझ्या मनात येऊन गेलं. त्यानं निर्लज्ज आवाजात जे मला सुचवलं ते ऐकताच माझा राग अनावर झाला आणि मी हातातला पाण्याचा जग त्याच्या अंगावर फेकून मारला. त्याला तो चांगला वर्मी लागला असला पाहिजे. तो हेलपटला. उगाच वाच्यता होऊ नये म्हणून तो खोली बाहेर पडला. पण जाता जाता संध्याकाळच्या आत खोली खाली केली नाही तर सामान बाहेर काढण्याची धमकी त्यानं दिली. नेमक्या त्याच वेळेला बाबासाहेब कॉरिडॉरमधून चालले होते आणि त्यांच्या कानावर कापडीची ही धमकी अर्थातच गेली असली पाहिजे. ते थांबले आणि म्हणाले, काय कापडी, काय चाललंय? काही नाही साहेब, या बाईंना हॉटेलची खोली सोडायला सांगतोय. पण का? बिल थकलंय काय? तसं नाही, पण ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांना स्मगलिंगच्या आरोपाखाली पकडलंय. म्हणून काय झालं? या हॉटेलमध्ये काय सगळे संत महात्मे राहतात का काय? सज्जन लोक हॉटेलात कशाला राहतील आणि तेही असल्या हॉटेलात? त्यांचे हे शब्द ऐकताच मला थोडा धीर आला. मी पुढे झाले आणि म्हणाले,
साहेब, हा काहीतरी खोटं बोलतोय. तो माझ्या अंगचटीला येत होता आणि माझ्याशी अतिप्रसंग करत होता तो. काय रे कापड्या, तुझी ही हिंमत? असं बाबाजीराव म्हणाले आणि त्यांनी पुढे होऊन कापडीच्या एक सनसनीत थोबाडी ठेवून दिली. हॉटेलमधले नोकर चाकर सगळे गोळा झाले आणि मालक दादीशेठ ताबडतोब धावत आले. मला बाबाजीरावांनी खोलीत जायला सांगितलं आणि बाहेर नेमकं काय झालं हे मला कळलं नाही. पण 10-5 मिनिटात सगळा गलका शांत झाला. मग दरवाजावर कोणाची तरी बोटं वाजली. मी घाबरले, पण त्याचबरोबर मी बाबाजीराव हे भरदार शब्द ऐकले आणि चटकन दार उघडलं. बाबाजीराव दरवाजात उभे होते. सगळा दरवाजा जवळपास भरून गेला होता. बाबाजीराव जेव्हा म्हणाले, आम्ही आत यावं काय, तेव्हा उत्तर द्यायलाच मी विसरले. पडद्यावरचा खलनायक आता दिसत नव्हता, तर एक भरदार व्यक्तिमत्वाचा सुसंस्कृत पुरुष मला अभिवादन करीत होता. मी भांबावले, पण लोगलग सावरून म्हणाले, या या ना, या बसा ना. ते आत आले आणि सोफ्यावर टेकले. खिशातून त्यांनी सिगारेटची पेटी बाहेर काढली आणि ते काडी पेटी शोधू लागले. कुठल्याच खिशात सापडेना तेव्हा ते अस्वस्थ झालेले दिसले. तेव्हा चटकन मी ती चेस्ट ऑफ ड्रॉवरमधून माझ्याकडची काडीपेटी उचलली आणि काडी ओढून त्यांच्या तोंडाजवळ नेऊन त्यांची सिगारेट पेटवली. थँक्स. त्या घुगऱ्या आवाजात पसंतीची दाद होती. माझ्या धीटपणाचं कौतुक होतं. डोळे मिटून त्यांनी एक सिगारेटचा खोलवर झुरका घेतला आणि मी त्यांना निहाळून पाहू लागले. पांढरे शुभ्र कपडे, डोळ्यांत मगाशी लकाकलेली पण आता विसर्जित झालेली लालसर झाक, किंचित करडे होत जाणारे केस मी डोळ्यात साठवून घेतले. पण लक्षात आलं, माझ्या एवढ्याशा डोळ्यांत मावण्यासारखा हा पुरुष नव्हताच. प्रौढत्व जाणवत होतं, पण त्यांच्या देहाचा थाट एखाद्या लोखंडी कांबेसारखा होता. खानदानी ऐट आणि रग त्यांच्या आविर्भावात ओसंडून चालली होती. त्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं. पूर्वी माझ्या मनात त्यांची जी प्रतिमा होती तिच्याशी सार विसंगत असं व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभं होतं. त्या पूर्व प्रतिमेला न शोभण्या इतकं त्यांचं हास्य मऊ होतं. त्यांच्या डोळ्यांत नागाचं तेज आणि दुसऱ्याला खिळवून टाकण्याची दाहक शक्ती होती. त्यांच्यापुढं मी कोणीतरी एक क्षुद्र व्यक्ती आहे असं मला वाटायला लागलं. ते काहीच बोलत नव्हते, तरी पण खूप बोलत होते. कुठेतरी निराधारपण लोपून गेल्यासारखं वाटलं. एका चमत्कारिक शांततेत आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो. त्यांच्या पाहण्यात कुठेही हावरटपणा नव्हता. कुतूहल होतं, पण त्याहीपेक्षा दया होती. काय बोलायचं या कल्पनेने माझे ओठ कोरडेच पडले. तेच म्हणाले, तुम्ही काहीतरी अडचणीत दिसताय. स्वतःला सावरत मी कशीबशी म्हणाले, होय, मला वाटतं मी तुमच्या काही उपयोगी पडू शकतो. अर्थात तशी तुमची इच्छा असली तर. पण असल्या घाणेरड्या हॉटेलात तुम्ही एकटीनं राहणं बरं नाही. होय, पण आहे, मला कल्पना आहे. मधू भोगटेबद्दल मी ऐकलं आहे. त्याच्या नादानं तुम्ही घर सोडायला नको होतं. अजून तुम्ही निर्णय करा आणि घरी परत जा. माझ्या गाडीतून मी सोडू शकेन. मी काहीच बोलत नाही असं पाहून ते म्हणाले, माझी आणि तुमची काही ओळख नाही, तेव्हा माझं तुम्ही काही ऐकलं पाहिजे असं मुळीच नाही. शिवाय माझा लौकिकही काही तसा चांगला नाही. माझ्याबरोबर जर तुम्हाला कोणी पाहिलं तर लोक भलताच अर्थ काढतील. नाही, तसं नाही. तसंच आहे. लपवाछपवी हवी कशाला? माझ्याबद्दलचं लोकांचं मत हे असं आहे. शिवाय मला लफवाछपवी करता येत नाही. नाटक सिनेमातला मी माणूस, त्यामुळं मला तुम्ही विसरून जा. तुमचा तुम्ही काही विचार करा. पैशाची काही अडचण असेल तर सांगा. नाही, तशी काहीच अडचण नाही. तर मग मला वाटतं मी तुमच्या खाजगी गोष्टीत लक्ष घालतोय. क्षमा करा. घर आणि नवरा कितीही वाईट असले तरी बाहेरचे जग फारच वाईट असतं. त्यात तुमच्यासारख्या सुंदर तरुण मुलीला एकटं नाही राहता यायचं.
पण मी घरी परत जाऊ शकत नाही. का? सांगण्यासारखं नाही का? का कोणास ठाऊक एकदम मला हुंदका आला. इच्छा असूनही मला रडे थांबवता येईना. बाबाजीराव उठले, माझ्याजवळ आले. माझ्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला. कितीही हळुवार हात फिरवला असो, तो हात एका मस्तवाल आणि समर्थ पुरुषाचा होता. माझ्या रक्तातल्या अनामिक ओढीला तो स्पर्श बरोबर समजला. मी नकळत त्यांच्या बाजूला झुकले आणि त्यांच्या रुंद बाहूवर मस्तक ठेवलं. मला त्यांच्या महाकाय देहाची ऊब जाणवली. कुठेतरी तिरस्कार करण्याजोगी जी एक बाबाजीरावांची मूर्ती माझ्या मनात निर्माण झाली होती, ती एकदम अदृश्य झाली. एखाद्या वृक्षाचा आधार विली न घ्यावा तितक्या सहजगत्या मी त्यांना बिलगले. पण माझ्या या शोकावेगानं ते अजिबात हुरळले नाहीत. त्याने खिशातून रुमाल काढला, माझे डोळे पुसले. एवढंच नव्हे तर माझं नाकसुद्धा पुसायचा त्यांनी प्रयत्न केला. मग मात्र मी लाजले. त्यांच्या लेखी समोर उभी असणारी उपभोग्य स्त्री नव्हती, तर एक बावळट रडवेली मुलगी होती. माझा मलाच राग आला. पदरानं माझी मी नाक पुसायचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी काय करावं? त्यांनी चक्क माझ्या नाकपुड्या दोन्ही बोटांनी धरून दाबल्या. खरं म्हणजे त्यामुळे वेदनासुद्धा जाणवली मला. पण त्याहीपेक्षा जाणवला त्यांचा निरागस खेळकरपणा. मी त्यांच्या मिठीत होते, अधीन होते, पण त्यांनी काही माझा मुका घेतला नाही किंवा शारीरिक लगटही केली नाही. उलट मला हाताला धरून त्यांनी शेजारच्या खुर्चीत बसवलं आणि ते म्हणाले, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. रडून प्रश्न थोडेच मिटतात. खरं म्हणजे संकटाच्या वेळी माणसानं आपली सारी सामर्थ्य एकवटली पाहिजेत, आणि तू तर खुळ्यासारखी वागतेस. असू दे मी खुळी, ते ठीक आहे. हे बघ, तू शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार कर. तू म्हणतेस तुला घरी परत जायचं नाही, मग दुसरीकडे कुठे जाता येण्यासारखं ठिकाण आहे काय? नाही हो, कुठेच मी जाऊ शकणार नाही. ठीक आहे, मग माझ्याकडे राहतेस. माझी जात, वय, धंदा सगळं समजावून घे. मी एक नाटक कंपनी काढतोय. त्यात मी तुला काहीतरी काम देईन, कुठेतरी राहायची सोय करेन. पण मला नाटकातलं काही कळत नाही. पण मला कळतं ना. मी तुला उत्तम नटी करीन, पण माझ्या काही अटी आहेत, फार कठोर आहेत, तुला झेपणार नाहीत. नाही नाही, वाटेल त्या अटी मला चालतील. हे पहा, असं भाबडेपणानं एकदम हो म्हणू नकोस. ताबडतोब हो म्हणणाऱ्या बायका पुरुषांना आवडत नाहीत. मला एकदम हसूच आलं. का कुणास ठाऊक, समोरचा माणूस आवडण्यासारखाच होता. मुख्य म्हणजे तो पुरुष होता. मी म्हणाले, तसल्या भलत्याच गोष्टीला काही मी हो म्हणालेली नाही. तू हसतेस छान, मला आवडलीस. पण लक्षात ठेव, हे असलं हसणं फक्त माझ्यासाठीच. मी सहसा नकार घेत नाही. मी विलक्षण मत्सरी आहे. साधं तू कोणाशी बोललीस तरी ते मला आवडणार नाही. माझा राग माझ्या कह्यात राहत नाही. माझ्या वस्तू माझ्याच हातात लागतात. तू संध्याकाळी नीट विचार करून सांग मला. नाही नाही, मला सारं कबूल आहे. बघितलंस, पुन्हा लगेच होकार दिलास. अशी भाबडी माणसं संकटात सापडतात. निराधार आणि अश्राप स्त्रियांना मी नादी लावत नाही. जाणून बुजून माझा स्वीकार करणाऱ्या स्त्रीलाच मी आश्रय देतो. मी कुठल्याच अर्थानं चांगला माणूस नाही. चांगला कलावंत चांगला माणूस असतोच असं नाही. नंतर बाबाजीराव पुष्कळ वेळ काही बोलत राहिले आणि मी नुसती भारल्यासारखी ऐकत राहिली. त्यांचा रेखीव आवाज पूर्वी नाटका चित्रपटांतून ऐकला होता, पण आत्ताच्या आवाजाला एक नाद होता. बाबाजीरावांबद्दल अनेक दंतकथा का जन्म पावल्या होत्या याचा उलगडा मला आत्ता झाला. त्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्व, कर्तृत्व या साऱ्यांचा विचार करता
आपल्या क्षुद्रपणाची मला जाणीव झाली. मी निराधार होते, अडचणीत सापडले होते, म्हणून मी त्यांचा आश्रय स्वीकारला असं शांतपणे विचार केल्यावर खरं वाटत नाही. खरं तर त्यांचा पुरुषीपणा व स्पष्ट वक्तेपणा एखाद्या सुरीसारखा धारदार होता. भोग भोगूनही त्यापासून कोरडं राहण्याची कला त्याने अवगत केली होती. खरं म्हणजे भोवतालच्या जगातले नियम ते धडधडीतपणे ठोकरून लावत होते. मधु भोकलेही श्रीमंत होता, तरुणही होता. त्याला माझ्याशी चोरटे संबंध हवे होते. शक्यतो जबाबदारी न घेता एखादी महिना अडकवून ठेवता आली तर त्याची हरकत नव्हती. बाजीरावांचं सारच निराळं होतं. त्या दिवशी संध्याकाळी बाजीरावांनी शिवाजी पार्कमधल्या एका फ्लॅटमध्ये माझी सोय लावून टाकली. फ्लॅट त्यांच्या मित्राचा असावा. फ्लॅट वापरात होता. मला हव्या असणाऱ्या साऱ्या सुखसोयी तिथे होत्या. बाल्कनीत बसले की समोर समुद्र थया नाचताना दिसे. दिवाणखान्यात आलं की पाय रुततील असे गालीचे. बघतच राहावं अशी सुंदर चित्र आणि घराला एक ऊब जाणवत होती. बेडरूम तर अशी आलिशान होती की मी हरखूनच गेले. कुणातरी सुसंस्कृत माणसाचा हा रंगमहाल होता. कारण बिछाण्याच्या बाजूच्या दोन्ही भिंतींना प्रचंड आरसे लावलेले होते. वेगवेगळ्या रंगांचे दिवे लावण्याची सोय तिथे होती. गिरगावातल्या एका चाळीतनं उठून मी जणू काही एका राजमहालात आले होते. पण अखेरी हे घर नव्हतं, तो रंगमहाल होता हेच खरं. मला घरात करण्याजोगं कोणतंच काम नव्हतं. बाबाजीरावांचा ड्रायव्हर बाकी सर्व घरकामे करायचा आणि जाई ही स्वयंपाक पाणी कपडे लत्ते सगळं काही बघायची. जी काही माझ्या आयुष्याची बरे वाईट परवड झाली ती सगळी जाईला कळायला वेळ लागला नाही. जाईला पाहिल्यापासून ती मला आवडून गेली. ती अगदी मनकवडी होती. मनात यायच्या आत तिला सगळं समजायचं. तिची स्वच्छता, अदब आणि अबोलता यामुळे ती असूनही तिची अडगळ नसायची. तिने बरंच जग पाहिलेलं असलं पाहिजे. मी कोणत्या नात्यानं या घरात आले आहे याचीही तिला जाणीव असावी. तिच्या रूपानं मला एक मैत्रीणच भेटली. तिचं अस्फुट हास्य म्हणजे सुरक्षितता असं वाटायचं. पुढे जेथे मी गेले तेथे जाई माझ्याबरोबर आली आणि प्रत्येक सांत्वनाच्या वेळेस तिचा धीरगंभीर हात माझ्या पाठीवर राहिला. मी या घरात आले व राहिले तेव्हा थोडी बावचाळलेलीच होते, पण तिनं तास अर्ध्या तासात सारा परकेपणा दूर करून टाकला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.